एपीएमसी बाजार आवारात गुन्ह्याच्या घटना वाढत असताना लूटमार, चोरी, अवैध धंदे, गांजा विक्रीच्या घटनाही घडत असतात. एपीएमसी फळ बाजारात 63 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र यातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या सीसीटीव्ही यंत्रणेची लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी केली आहे. एपीएमसीची आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ म्हणून ख्याती आहे. मात्र ही बाजार समिती सीसीटीव्ही विना सुरक्षेत मागे राहिली आहे. प्रत्येक बाजारात सुरक्षारक्षक तसेच व्यापारी असोसिएशनच्या अंतर्गत काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. यासोबतच एपीएमसी कडूनही काही ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. फळ बाजारात 63 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र यातील सर्वाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. भाजीपाला बाजारात 56 तर फळ बाजारात 63 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र या 170 एकरवर वसलेल्या एपीएमसीला अधिक सुरक्षेची गरज आहे. फळ, धान्य, भाजीपाला, मसाला, कांदा, बटाटा असे सगळे बाजार एकाच आवारात सुरू झाले. या बाजारात दररोज जवळपास 6000 गाड्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. त्यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतीचा माल असतो. या बाजाराच्या आवारात 3700 गोदामे, 1500 व्यावसायिक गाळे, 4 मोठे लिलाव हॉल, 5 मोठे घाऊक मार्केट यार्ड आहेत. 2 ते 3 वर्षांपूर्वी खासदार निधीतून बाजारात सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. मात्र काही चालू तर काही बंद तर काही ठिकाणी सीसीटीव्हीच नाहीत अशी एपीएमसीची अवस्था आहे. फळ बाजारात चोरीच्या घटना घडतच असतात. तर काही वर्षांपूर्वी फळ बाजारात वैयक्तिक वादातून एका व्यक्तीने वाहन स्फोटक आणि ज्वलनशील पदार्थ ठेवून स्फोट घडवून आणला होता. मसाला बाजाराच्या आवाराबाहेर मोठ्या गटारात एक अज्ञात मृत इसमाचा सांगाडा निदर्शनास आला होता. अशा गंभीर घटना बाजार समितीत घडत असताना देखील कोणालाही थांगपत्ता लागत नाही. यामुळे बाजारातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे असणे अत्यंत आवश्यक आहे. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.